नमस्कार मंडळी. वपू म्हणतात की प्रत्येकाच्या घरात एक हिरकणी असते. या हिरकणीची ओळख जर कुटुंबाला कळली तर ते कुटुंब भाग्यशाली. आजच्या विविध क्षेत्रात धाडसी हिरकण्या आहेत. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. नमस्कार, मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण भेटणार आहोत मुलुंडच्या स्टेशन मास्टर ममता कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. तुमचं बित्तम बातमीत मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू. तुमचा हा प्रवास कसा होता, म्हणजे ओव्हरऑल स्टेशन मास्टरचा? मी मे 1992 मध्ये जेव्हा आली तेव्हा या डिव्हिजनमध्ये, मुंबई डिव्हिजनमध्ये एकही महिला नव्हती आणि मी पहिली महिला मुंबई डिव्हिजनमध्ये पहिली महिला आहे. आणि काही लोकांच्या फार मला हे होता नेगेटिव्ह की या क्षेत्रात येऊ नको आणि अशी ड्युटी असते, पण खूप लोकांच्या मला साथ पण होता. ते म्हणत होते काही नाही, तू करू शकते. आणि मला पण असं होतं की नाही, मी करू शकते. आणि तेव्हापासून मी जो करत आली आहे 1992 जे कम्युनल राईट्स होते तेव्हा माझी पोस्टिंग पुण्याला होती आणि तेव्हा पण न घाबरता मी इव्हनिंग शिफ्ट करायची. जेव्हा सगळे प्लॅटफॉर्म रिकामे असायचे तेव्हा मी भांडू भरून आणि पुण्याला अपडाऊन करायची. इव्हन 2005 मध्ये जेव्हा मी प्रेग्नेंट होती, एकदम लास्ट डेज होते, तेव्हा फ्लड आला होता. तेव्हा मी सायनला जो सेंट्रल रेल्वेचा सगळा फ्लड प्रोन एरिया याच्यामध्ये येतो, तेव्हा पण मी माझ्या ड्युटी केलेली आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये मी TPRO वगैरे सगळे हँडल केले आहे. आणि माटुंगा जो पहिला लेडीज हे झाला होता 2017 मध्ये, तेव्हा मी ते स्टेशन मॅनेजर होती 2017 ते 18. आणि त्याच्या नाव लिम्का बुक मध्ये पण हे झालाय. आणि आता मी मुलुंडला आहे. आणि आता पण मी सगळं नाईट ड्युटी वगैरे आणि खूप वेळा मी असं 24 तास मोर दॅन 24 आवर्स फ्लडमध्ये काम केलेलं आहे. आणि या मागच्या जेव्हा खूप पाऊस आला होता तेव्हा ऑगस्टमध्ये काहीतरी होता, तेव्हा पण मी सकाळपासून लाईनीवर 2 गाडी मी ठाण्यापर्यंत सोडली रिकामी करून. असं पुष्कळ म्हणजे जो जेंट्स लोक जे करताय त्याच्यापेक्षाही मी चांगला काम करू शकते आणि करते पण आहे. खूप छान मॅडम. आणि याच्यासाठी मी माझे अधिकारी आणि माझे काम करणारे माझ्या सोबत आहे त्यांच्या मी खूप मनापूर्वक आभार मानते. त्यांच्या मला फुल सपोर्ट असतो. असं आहे. जाता जाता तुम्ही संदेश काय देणार आजच्या? संदेश मी असं देते, बायकांनी कधी कमी स्वतःला हे काउंट करायला नको. ते काही करू शकताय, जे घर सांभाळू शकताय, सगळं जग सांभाळू शकताय, तर बाकी ड्युटी कशा करू शकत नाही. फक्त स्टार्टिंगला थोडे चॅलेंज फेस करावे लागतात, पण जागा आपोआप होते जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता तेव्हा. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला 8 मार्चच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाला. हॅपी वुमन्स डे ऑल. तुमचा प्रोफाईल काय आहे, तुमचं नाव काय आहे, एक्झॅक्ट तुम्ही किती वर्ष कार्य करतात रेल्वेमध्ये? मी गीता कुणाल नागवेकर, दादर स्टेशनला कार्यरत आहे ॲज अ पॉइंट्समन. पॉइंट्समन आमचं असं काम असतं जे सिग्नल एक्सचेंज करणं, सिग्नल एक्सचेंज करणं, रात्रीचे ब्लॉक्सही असतात तेही आम्हाला अटेंड करायला लागतात. सिग्नल एक्सचेंज करणं पहिलं सांगते काय असतं की सिग्नल आपला असतो ना, पुढे ज्या इंजिनच्या बाजूला सिग्नल तिकडे असतो ना, तर सिग्नल बघितल्याशिवाय लोको पायलट गाडी सिग्नल स्टार्ट नाही करणार, गाडी स्टार्ट नाही करणार. पण जोपर्यंत गार्ड दाखवत नाही, कारण तो ट्रेन मॅनेजर असतो, जोपर्यंत ट्रेन मॅनेजर दाखवत नाही सिग्नल, त्यावरती आम्ही मग तो सिग्नल एक्सचेंज करून लोको पायलटला दाखवतो. मोस्टली आता आलेत आजकाल VHF आलं, तर VHF वरती बोलून सिग्नल आजकाल गाड्या स्टार्टही होतात. पण पूर्वीच्या काळी तर 99% हेच चालायचं, जे जोपर्यंत पॉईंट्स गार्ड दाखवत नाही, गार्ड नंतर पॉईंट्समन दाखवणार, मग लोको पायलट दाखवणार आणि गाडी स्टार्ट व्हायची. आणि आताही देखील होतंही. दादर स्टेशन हे कसं कर्वेचर स्टेशन आहे, तर मोस्टली तिकडे होतंही असं. जोपर्यंत आम्ही सिग्नल दाखवत नाही त्यांना समोरच्यांना दिसतही नाही. आणि आमचं काम काय आहे की जेवढ्यात लवकरात लवकर ट्रेन स्टार्ट करून रवानगी करणं. कारण दादर हे रेल्वे गर्दीचं स्टेशन आहे आणि त्यामध्ये कसं आहे की लोकल्स बॅक टू बॅक लोकल असतात, तर त्यासाठी आम्हाला ते सिग्नल दाखवणं, लवकर गाडी रवानगी करणं, पॅसेंजर नीट सुखरूप उतरवणं, हेही आमचं देखील काम आहे. RPF देखील असतात, पण आम्ही पण आम्हाला गाडी लवकर पाठवायची आहे, तर आम्हालाही सिटी वाजवणं आणि आम्हाला लवकर पॅसेंजर लवकर करून सिग्नल एक्सचेंज करून रवानगी करायची असते. मॉर्निंगला आम्ही ग्रीन झेंडी दाखवतो, इव्हनिंगला आम्ही ग्रीन बॅटरी दाखवतो. ठीक आहे. आणि आम्हाला असं ॲज अ लेडीज की मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट तिन्ही शिफ्ट करायला लागतात.
की बाबा असं नाही की आपला जी मुलगा तुझा लहान आहे, 5 वर्षाचाच आहे, तर असं नाही की बाबा, पण शेवटी म्हणतात ना, घरचा सपोर्ट असतो तर भरपूर सगळं चालतं. आपल्यासोबत आहेत मालगाडीच्या चालक अनुपमा पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला. मालगाडीच्या चालक म्हटल्यानंतर 2-3 दिवस तुम्ही घरी नसता किंवा खूप हेक्टिक असतं, तर तुम्ही काय सांगणार ओव्हरऑल? मी जसं आज महिला दिनानिमित्त आपण बोलत आहोत, तर मी हेच सांगेन की माझी जॉईंट फॅमिली आहे. पहिलं तर माझ्या घरी माझी जाऊ, माझ्या सासूबाई आहेत, त्यांच्यामुळे मी हा जॉब करू शकते. कारण आम्हाला 2-2 दिवस घरी येता येत नाही. मुलाचं बाकी जर आलंच ना, आपण महिला म्हटलं की घरच्यांना जेवण देणं वगैरे बाकी, तर ते सगळं त्या करतात. त्यामुळे महिला दिनामध्ये जे फक्त बाहेर काम करतात, जे आमच्या तुमच्यासारखे लोक, फक्त तेवढ्यांचाच कौतुक करून नाही चालणार, तर घरातल्या महिलांचं पण ग्रेट. कौतुक खरंच करणं खरंच खूप गरज आहे. गरज आहे आणि त्यांच्या सोबत असेल तेव्हा तुम्ही येणार. ते सोबत असतील तरच आम्ही हे करू शकतो, अदरवाईज मुश्किल आहे करणं. तुमचा एक्झॅक्ट प्रोफाईल काय आहे? म्हणजे मी लोको पायलट गुड्स म्हणून काम करते, कल्याणला आहे सध्या मी. तर तिथून आम्हाला मालगाडी घेऊन जावं लागतं लोणावळा, वसई, इगतपुरी. परत आम्ही तिथे थोडी रेस्ट करून परत तिथून रिटर्न गाडी घेऊन. सिक्युरिटी कशी आहे? म्हणजे समजा तुम्ही बाहेर जाता, याच्यात सिक्युरिटी आहे का? रेल्वे तेवढी सिक्युरिटी देतं का? म्हणजे झोपायची सोय म्हणा किंवा काही असे रूम्स असतात का तिथे सिक्युरिटी? रेल्वेकडून जसं आता लोणावळ्याला आमच्यासाठी रनिंग रूम आहे, इगतपुरीला पण रनिंग रूम आहे, वसईला आहे. मग तिथे प्रॉपर रूम आहेत आमच्या सेपरेट, आम्हाला झोपायला, जेवणाची वगैरे व्यवस्था असते. मालगाडीचा एखादा अनुभव आला का? किंवा 2-3 दिवस असताना तुम्ही बाहेर असता किंवा एखादा कुठला असा अनुभव आला का? आता मालगाडीवरती जसं काम करतो, तर असं नाही की तुम्हाला सिग्नल मिळत जात आहेत आणि तुम्ही फक्त सिग्नल फॉलो करत जाताय सगळे, असंच नाहीये. तर तुम्हाला मध्ये रस्त्यामध्ये काही पण अडथळे येऊ शकतो. जसं की कोणीतरी एकदम मध्ये येतं, तर तुम्हाला त्यावेळी तुमची नजर लांबवर पाहिजेच असं. तर आता एकदा असं झालं की कधी कधी सिग्नल फेल्युअर्स पण येतात. तर आम्हाला जसं की ग्रीन सिग्नल नंतर एकतर आम्हाला डबल येलो मिळू शकतो. पण एकदा असं झालं की इगतपुरीला जात असताना आम्ही ग्रीन सिग्नल पास करून गेलो, पण पुढे जाऊन आम्हाला तो सिग्नल जो स्टार्टर होता, इगतपुरी TGR-1 बोलतात त्याला, स्टार्टर सिग्नल होता, तो ग्रीनच होता, पण जाता जाता तो लाल झाला. तर आम्ही अचानक असिस्टंट ड्रायव्हर आणि मी इमर्जन्सी ब्रेकिंग केली आणि गाडी आमची जस्ट सिग्नलच्या आधी उभी राहिली. तर लोको पायलटसाठी मेन करणं, लाल सिग्नल पास करणं सगळ्यात मोठा म्हणजे बोलेल ना, जसं की म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी शिक्षा मिळू शकते आम्हाला, किंवा आणि रिस्क म्हणजे ते आमची जबाबदारी पण आहे की आम्ही लाल सिग्नल पार करायचंच नाही कुठल्याही परिस्थितीत. तो एक अनुभव होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला कंटिन्यू नजर तुमची पूर्ण सिग्नल्स आणि रोडवरच हवी आहे. पटकन कोणीतरी मध्ये येतं, काय होतं, त्यावेळी पण मग तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. महिलांना जाता जाता काय संदेश द्याल? महिलांना जाता जाता हाच संदेश देईन की घराबरोबर थोडे बाहेर पण पडा, बाहेरच्या कामाबरोबर घर चांगलं सांभाळा. म्हणजे महिला आहोत म्हणून कमकुवत नका समजू स्वतःला, काही नाही, सगळं करू शकतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. तुमचं नाव काय आणि तुमचं प्रोफाईल काय आहे? ऍज अ गार्ड म्हणून तुम्ही तुमचं काम काय आहे? माझं नाव आहे प्रियंका शक्तिवेल मुदलियार. माझी पोस्टिंग पनवेल हेडक्वार्टर्सला आहे आणि गार्ड म्हणजे आता जे रिनेम झालंय ॲज ट्रेन मॅनेजर, मी या पोस्टला आहे आता. तर आमचा बेसिक काम असतो की ट्रेन जर नवीन लोड आहे तर एन्श्योर करणं की पूर्ण गाडी सुरक्षित आहे. जर मालगाडी असेल तर सर्व डोर्स वगैरे बंद आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ट्रेनमध्ये प्रेशर आहे प्रॉपर. तर आम्ही पूर्ण गाडी चेक करतो पहिले, आणि भले पॅसेंजरची ट्रेन असली तर त्याच्यात काय पॅसेंजर सुटले नाहीये ना, कोणी ट्रेनवर नाही चढलंय, कोणी पडलं नाहीये, ते वगैरे इन्शुअर करायचं. आणि मग एकदा ट्रेन सुरू करायचं असलं की सिग्नल एक्सचेंज करून स्टेशन स्टाफला आणि लोको पायलटला सांगायचं की ट्रेन रेडी चालू करू शकतात तुम्ही आता. म्हणून आज तो बेसिकली आमचं सेफ्टी एन्श्योर करायचं काम आहे ट्रेनचं. आम्ही ट्रेनचा लास्ट डब्याला बसतो, कारण लोको पायलट स्वतः पूर्ण गाडी चेक नाही करू शकत आणि त्यांच्यावर ऑलरेडी एवढं रिस्पॉन्सिबिलिटीचं काम असतं की त्यांना ट्रेन चालवायचं आहे, सिग्नलवर लक्ष द्यायचं आहे. आणि ट्रेन खूप मोठी असते, तर पाठी काय चालतंय त्यांना माहित नसतं. तर आमचं काम असतं की आम्ही पूर्ण ट्रेनची सेफ्टी एन्श्योर करतो. आणि जर कधी डिरेलमेंट झालं,
काय ऍक्सिडेंट झालं, बाजूच्या लाईनीनी कोणी पडलं ट्रेनवरनं की किंवा ट्रेनवर पटरीवर कोणी पडलं असेल तर RPF बोलवायचं, हेल्प बोलवायचं, ते नोट करायचं, एन्शॉर करायचं की पॅसेंजर असो की ट्रेन असो किंवा रेल्वे स्टाफ असो सेफ असावं आणि जे सामान आम्ही ट्रान्सपोर्ट करतो एका जागेपासून दुसरे ते सेफ असावं. म्हणजे ओव्हरऑल अलर्टनेस असतं तुमच्या प्रोफाईलमध्ये आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये दरवाजाची इथेच उभं असतं. तुम्हाला अशी भीती नाही वाटत की बाबा कधी काय, म्हणजे ट्रेनिंग असेलच नॉर्मली पण तरी पण एक असं हे असतं ना की आपण मी जेव्हा नवीन आलो होती थोडासा मला वाटायचं, पण जे क्रू असतात, लॉबीवाले जे स्टाफ असतात ते खूप सपोर्टिव्ह आहेत. कोणताही काम म्हणजे मी कॉर्पोरेटला होती याच्यापूर्वी पहिला दिवस तिथे पण भीती वाटायचं की अरे लॅपटॉपवर काही चुकी झाली तर काय झालं तर असं थोडंसं वाटतं. पण जर 1-2 आठवडा झाला तुम्हाला तर तुम्हाला कॉन्फिडन्स येते ते आणि ते पण उभं राहायचं टेक्निक असतं ते सर्व ते पण ट्रेनिंग मध्ये आणि तुम्ही काम करत करत शिकतात. तर मला तर ते खूप एक इंटरेस्टिंग काम वाटतं असं, कारण पूर्ण ट्रेनची जिम्मेदारी तुमच्यावर आहे तर असं तर ते सेफ आहे. जाता जाता तुम्ही काय संदेश देणार? ओके, मला फक्त हेच बोलायचं आहे की सोसायटी आणि तुमच्या पूर्वी जे राहून गेले त्यांना तुमचं ड्रीम्स आणि तुमचं का लाईफ असावं हे डिसाईड करण्याची शक्ती नको द्या. तुम्हाला जर कोणताही काम आवडतं की काही ड्रीम्स असेल तुमचं, तुम्ही सुरू करा ते. इट्स ओके जर तुमचा पहिले कोणी ते नाही केले, कारण जे काही असतं त्याच्यात कोणीतरी पहिल्यांदा सुरुवात केली असते तर मे बी ते तुम्ही असणार आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी करिअर नाही बिल्ड करणार, तुम्ही दरवाजा उघडतायत खूप अजून मुलींसाठी. तर असं सोचून तुम्हाला जे काही आहे लाईफमध्ये अचीव करायचं तुम्ही केलं पाहिजे ते. थैंक आपका नाम बताइए और आपका प्रोफाइल क्या है? जी, मेरा नाम सारिका ओझा है। मैं सीनियर TC के पोस्ट पे कार्यरत हूँ और अभी फिलहाल मैं मुंबई टू शिरडी वंदे भारत में काम कर रही हूँ। जी, अनुभव क्या आया आपका किसी का? बहुत अच्छा लगा। स्टेशन के कंपैरिजन थोड़ा अलग वर्किंग है। वहाँ पे काफ़ी रिस्पेक्ट मिलती है और बहुत सारे लोग अप्रिशिएट करते हैं और अलग ही अनुभव है कि एक रनिंग ट्रेन में जब आप काम करते हैं तो एक TC को वैसे भी कोई भी ट्रेन में आप काम कर रहे हैं तो अलग अलग डिफरेंट लोगों से आपकी मुलाकात होती है, डिफरेंट एक्सपीरियंस होते हैं, तो बहुत सारी चीज़ें सीखने को मिलती हैं। और घर पे आप नहीं रहते, 2-3 दिन नहीं रहते, तो सपोर्ट कैसा रहता है घर पे? घर का सपोर्ट बहुत है, क्योंकि अगर उनका सपोर्ट नहीं रहता, मेरे मम्मी डैडी का सपोर्ट नहीं रहता तो फिर शायद मैं यहाँ तक नहीं आती। मेरी एक डॉटर है तो थोड़ी तकलीफ होती है कि वन डे पूरा बाहर रहना, कभी किसी को कुछ प्रॉब्लम हो गई तो उस दौरान प्रॉब्लम होती है, बट कैसे न कैसे मैनेज होता है क्योंकि एक बार ठान लिया है तो अभी करना है, फिर करना ही है। ऑल द बेस्ट फॉर आपकी थैंक यू सो मच मैम एंड हैप्पी वुमेन्स डे। आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे. आपल्यासोबत आहेत सेंट्रल रेल्वेच्या मोटर वुमेन तृष्णा जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या कार्यक्रमात. सुरुवात कशी झाली? तुम्हाला मोटर वुमन बनायचं ऑलरेडी ठरलेलं का कसं काय? नाही, ऍक्च्युली मी बघायला गेलं तर लहानपणी वडिलांच्या जागेवर लागली जॉबला आणि त्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन मी मोटरमध्ये आली आणि त्यासाठी माझा फॅमिली सपोर्ट खूप जबरदस्त होता. तेवढं करून मी आज जवळजवळ 13 वर्ष झाली मोटरमध्ये काम करते. पहिली जेव्हा तुम्ही हातात घेतलं ट्रेनिंग किंवा काय म्हणतात त्याला, तर तो अनुभव काय होता तुमच्यासाठी? ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्ही डायरेक्ट मोटरमन होत नाही. आमच्या स्टेप्स असतात, जसे तुमच्या प्रमोशनच्या स्टेप्स असतात. आमचं असिस्टंट ड्रायव्हर, शंटर, गुड्स ड्रायव्हर आणि मोटरमन असं स्टेप करून होतो. आम्ही जेव्हा असिस्टंट असतो तेव्हा दुसऱ्यांना बघत असतो, असिस्ट करत असतो की ते काय करताय, ते बघून मग तसं आमचं प्रमोशन होत जातं. मग तसं मी घेतलं. माझा अनुभव जेव्हा मी पहिले स्टेरिंग हातात घेतली तर म्हणजे तुमच्या भाषेत स्टेरिंग, आमच्या भाषेत PVC, तर हे काय नवीन आणि याच्याने काय होतं, इथून तयारी होती आणि त्याच्यावरच मागच्या प्रवाशांचं जीवन अवलंबून असतं. त्या PVCवर आपलं आणि आपल्या मागे जे प्रवासी आपल्याला विश्वास करून बसले त्यांचं आयुष्य अवलंबून असतं. ती जबाबदारी खूप मोठी आहे आमच्यावर.
चालवताना एक मनोबळ असतं, म्हणजे एक शांतता म्हणा किंवा काय, तर तो अनुभव काय आहे म्हणजे तुमच्यासाठी? म्हणजे कसं असतं ते त्यावेळेला मोटरमॅन वुमननी चालवणं, म्हणजे तो अनुभव काय असतो? ऍक्च्युली आम्ही जेव्हा मोटरमध्ये आलो, जेव्हा आमच्या ट्रेनिंग सेंटरला आम्हाला सांगायचे की तुम्हाला तुमच्या घरी काय झालंय, म्हणजे आनंद असो का दुःख असो, ते तुम्हाला घरी सोडून घ्यायचंय आणि कामावर फक्त तुमचं सिग्नल, तुमचा ट्रॅक आणि तुमचं हॉल्ट ते तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. एक जरी हॉल्ट मिस झाला तर तुमच्याकडून खूप मोठी चूक होऊ शकते आणि प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो. म्हणून आम्हाला चालवताना बाकी कसलाही विचार न करता सिग्नल, हॉल्ट आणि मागे बसलेले पॅसेंजर यांचा विचार करून आम्हाला गाडी चालवावी लागते. अ, जसं तुम्ही बोलता की आता आपलं डिस्कशन झालं त्याच्या अगोदर की मालगाडीवर होतात तुम्ही, तर 2-3 दिवस घरी होत नाही, तर त्यावेळेला तुमच्या फॅमिली कसा सपोर्ट करतात किंवा काय असतं? ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या घरात पहिले माझे आई वडील, सासू सासरे होते. आता आई वडील आहेत. म्हणजे मला अल्टरनेट भेटतो. जेव्हा मी ड्युटीवर जाते, आज गेली तर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी येते. जेव्हा मी मालगाडीवर होते तेव्हा तेव्हा असं व्हायचं की मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, मुलांचं जेवणाचं बघायचंय. हा प्रश्न मला तरी नाही पडला, कारण की आई वडिलांचा आणि सासू सासऱ्यांचा सपोर्ट खूप चांगला होता. आणि नाहीच जमलं तर नवरा मग सुट्टी घ्यायचा. अच्छा, असं करून मग मी मॅनेज करून करायचो. म्हणजे एका स्त्रिया एक असं म्हणतात की पुरुषापाठी स्त्री असते, तसं तुमच्या पाठी पुरुष. सर काय करतात म्हणजे? माझे मिस्टर माझगाव डॉकला आहेत टेक्निशियन म्हणून. अच्छा, तर त्यांचा पूर्णपणे सपोर्ट असतो का? हो, एकदम. आजच्या स्त्रियांना तुम्ही काय सांगणार, काय संदेश देणार? आजच्या बायकांना मी सांगेल की बाईनी, आपण बाई आहे हा कधी विचारच करू नये. आपल्याकडून हे होत नाही याच्यापेक्षा आपण हे करून बघितलं तर काय होईल हे करा, ते नक्कीच होईल. आणि म्हणजे सगळ्या बायकांना, म्हणजे बायकांना, मुलींना, सगळ्यांना माझ्याकडून इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या हॅपी वुमेन्स डे. थँक्यू मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आत्ताच आपण मोटर वुमन जोशी मॅडमशी संवाद साधला. आता आपल्यासोबत आहेत निकिता कारखानेस. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय आहे नक्की त्यांचा प्रोफाईल किंवा ते कसे कार्यरत करतात इंडियन रेल्वेमध्ये. नमस्कार मॅडम. तुमचं ओव्हरऑल इंडियन रेल्वेमध्ये किती वर्ष कार्य आहे आणि तुमचं प्रोफाईल काय आहे? मी रिझर्वेशन सुपरवायझर म्हणून काम करते इंडियन रेल्वे, म्हणजे सेंट्रल रेल्वेमध्ये ठाणा डिव्हिजनला. तिथे 15 वर्षापासून मी आहे कार्यरत रेल्वेत, पण ठाणा ऑफिसमध्ये 1 वर्ष झाले काम करते. इथे आम्हाला डेली पॅसेंजर्सशी डील करायला लागतं. म्हणजे रिझर्वेशन लोकांना जे लॉंग डिस्टन्सचं करायचं असतं त्यासाठी लोक फॉर्म भरून काउंटरवर येतात. मग त्यांना गाईड करायला लागतं, त्यांच्या काही क्वेरीज असतात त्या सॉल्व्ह करायला लागतात. डे टू डे बेसिकली आम्हाला खूप पेशन्स ठेवून काम करायला लागतं, कारण प्रत्येकाचा पॉइंट वेगळा असून प्रत्येकाला एकच तिकीट घ्यायचं असतं. पण आम्हाला ड्युटीमधनं जवळजवळ 200 तिकीट द्यायची असतात. सो आम्हाला प्रत्येकाच्या क्वेरी सॉल्व्ह करून त्याप्रमाणे त्याला तिकीट द्यायला लागतं. आणि लोकांचा काही म्हणजे अप्रिशिएशन पण असतं, काही केव्हा राग पण असतो. तो फ्रंट फेसला आम्ही असल्यामुळे आमच्यावरच निघतो, तो आम्हाला सगळा डील करायला लागतो डेली. आता तुम्ही जसं बोललात की लोकांचा राग म्हणा, अप्रिशिएट म्हटल्यानंतर बरंच वाटतं, पण तो राग किंवा जे एखाद्या वेळेला ट्रेन कॅन्सल झाली, काय झालं, तर तो अनुभव काय होता तुमच्यासाठी एखादा? आता नॉर्मली काउंटरवर असताना क्वेरी येतातच, पण तसं एक एन्क्वायरी काउंटर असतं की तिथे ड्युटी असताना मग अप टू डेट म्हणजे आपल्याला राहायला लागते की कोणती ट्रेन कुठे पोहोचली आहे, किती वाजता त्या स्टेशनला येणार आहे, किंवा कोणता कोच कुठे आहे, ही सगळी माहिती सिस्टीम मध्ये आहे, पण ती सतत अपडेट ठेवायला लागतं. आणि जो पॅसेंजर जो प्रश्न विचारतो त्याला त्याचं समाधान करत उत्तर मिळालं तरच तो हे करू शकतो, नाही तर प्रत्येकाला डील वेगळ्या पद्धतीने करायला लागतं, त्याची मनस्थिती जाणून. खूप उत्तम माहिती दिली. जाता जाता आपल्या वुमनला काय सांगणार, काय संदेश देणार? मी हेच सांगेन की प्रत्येक वुमन हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तिचा, म्हणजे प्रायव्हेट असू दे, गव्हर्नमेंट जॉब असू दे, कोणताही असू दे, हार्डवर्क हे करतच असते. त्या सगळ्या बायकांना, मुलींना, सगळ्यांना मी वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि असंच काम करत राहा आणि प्रत्येक कामात आपला आनंद शोधत राहा, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल, एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद मॅडम. मंडळी, आत्ताच आपण इन्क्वायरी काउंटर वुमन कारखानीस मॅडमशी संवाद साधला. आता आपल्या बरोबर आहेत बुकिंग काउंटरच्या सुपरवायझर जयलक्ष्मी शेट्टी. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. किती वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात आणि अनुभव काय तुमचा? मला 32-33 वर्ष झाली नोकरी.
मी बरेच वर्ष 25 वर्ष तर मी CST ला काम केलं, त्यानंतर दादर आणि आता ठाणे. तर आता इथे जसं बॅलन्स शीट चालते पूर्ण स्टेशनची एक बॅलन्स शीट बनते, त्यात लाईक किती इनकमिंग आहे, आउट गोईंग काय आहे, ते सगळं ते स्टेटमेंट्स आणि ती महिन्याची बॅलन्स शीट मी बनवते. आणि आमच्याकडे एक 10-11 लेडीज स्टाफ आहे इकडे. बुकिंग काउंटरला जेव्हा पॅसेंजर येतात, काही आक्रमक असतात, काही शांत असतात. हा आक्रमक पॅसेंजरला हँडल करण्यासाठी तुम्ही काय विशेष ट्रेनिंग देता? ट्रेनिंग असं म्हटलं तर आमच्याकडे कस्टमर केअर ट्रेनिंग दिलं जातं, ते आहे कंपल्सरी. बट बाय डिफॉल्ट आहे ना, लेडीजला आपल्याकडे जो पॅसेंजर आपल्याकडे जे बघण्याचा अप्रोच आहे ना, तो ऍक्च्युली खूप चेंज झाला पाहिजे. पॅसेंजरला असं वाटतं की समोर तुम्ही लेडीज बसल्या आहेत तर तुम्ही त्यांचे सर्वंट आहात. इट इज नॉट लाईक दॅट. एक लेडी आहे, एक स्त्री दाक्षिण्य नावाचा प्रकार लोकांनी थोडासा तरी आत्मसात केला पाहिजे आणि एक लेडीजला रिस्पेक्ट दिला पाहिजे. ते तुम्ही ते काम करतात. पण आम्ही सांगतो जनरली व्हेरी पोलाइटली, स्टाफ ॲज फार ॲज पॉसिबल 8 तास काम करतो, तर तो त्या हिशोबानेच काम करतो की शांतपणे मला डील करायचं आहे. हार्बर लाईनच्या प्रवाशांनी कृपया एक विशेष सूचनेकडे लक्ष असू द्या. 10:34 पनवेलला जाणारी वातानुकूलित दिल्ली लोकल आज 10 ते 15 मिनिटे उशिराने अपेक्षित आहे. हार्बर लाइन के यात्रीगण कृपया एक विशेष सूचना की ओर ध्यान दें. 10:34 की पनवेल जाने वाली वातानुकूलित दिल्ली लोकल आज 10 से 15 मिनट देरी से चल रही है. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें सावित्री, अहिल्याची तू लेख आहे, तू कल्पना, तू सुनीता, आकाशातून तुझी झेप आहे. नमस्कार, मी रागिणी जाधव, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अनाउन्सर या पदावर गेली 10 ते 12 वर्ष कार्यरत आहे. सर्वप्रथम आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी माझ्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. महिला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्या आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध रूपात आपली भूमिका बजावतात. आजच्या युगातील महिला ही प्रत्येक क्षेत्रात आपली संघर्षाची भूमिका निभावतात. मग ते क्षेत्र कुठलेही असू दे, राजकारण असू दे किंवा क्रीडा क्षेत्र असू दे. आज माझ्या समस्त माता भगिनींना मी एकच सांगू इच्छिते की चला या महिला दिनी सर्व महिलांनी प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता आणि सन्मान मिळेल असा निर्धार करूया, असा समाज निर्माण करूया आणि पुढे जाऊया. जागतिक महिला दिनाच्या माझ्या माता भगिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 8 मार्च जागतिक वुमन डे. तर सेंट्रल रेल्वेचा ॲज अ PRO म्हणून किंवा सेंट्रल रेल्वेची भूमिका काय असते महिलांसाठी? हे बघा, रेल्वे ही नेहमीच महिलांच्या उन्नतीकरणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेली आहे. याच माध्यमातून मध्य रेल्वेवरती सध्या जे 90,000पेक्षा जास्त कर्मचारी काम करतायत, त्यापैकी 8,000पेक्षा जास्त महिला कर्मचारी काम करतायत. आणि जर मुंबई मंडळाची आपण गोष्ट केली तर मुंबई मंडळामध्ये 2800पेक्षा जास्त महिला कर्मचारी ह्या आज कार्यरत आहेत. आणि प्रत्येक रेल्वेचं विभाग असू द्यात किंवा प्रत्येक रेल्वेचं डिपार्टमेंट असू द्यात, याच्यामध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याच्यामध्ये आपण स्टेशनचं संचालन पाहणाऱ्या स्टेशन मॅनेजर असू द्यात किंवा स्टेशनवरती पॉइंट्स वुमनचं काम असू द्यात, ट्रॅकच्या सेफ्टी एन्श्युअर करणाऱ्या ज्या ट्रॅक वुमन आहेत त्या असू द्यात, किंवा ट्रेन चालवणाऱ्या लोको पायलट असू द्यात, ट्रेनमध्ये कंट्रोलिंग करणाऱ्या ट्रेन मॅनेजर असू द्यात, आपल्याला नेहमी सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या RPFच्या कर्मचारी असू द्यात, किंवा याच्यासोबतच आपल्याकडे सातत्याने नजरेत येणाऱ्या TC असू द्यात. या सर्वांच्या माध्यमातून आता मध्य रेल्वेचं असं कुठलंही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये महिला सशक्तपणे काम करत नाहीये. या सर्व महिलांच्या माध्यमातून आपण प्रवाशांसाठी देखील अजून सुरक्षित आणि संरक्षित यात्रा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि भविष्यामध्ये देखील हे जे प्रमाण आहे हे अजून वाढेल आणि त्यातून आपण अनेक महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करू, अशी निश्चित भावना रेल्वेच्या माध्यमातून आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. तर मंडळी, या होत्या मध्य रेल्वेतील त्या महिला
ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने रेल्वे व्यवस्थेला नवीन ताकद दिली. त्यांचा हा प्रवास आपल्याला सांगतो की स्वप्न मोठे असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल तर कोणतेही क्षेत्र महिलांसाठी अवघड नाही. बित्तम बातमीतर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद आणि नमस्कार.